योगशास्त्रामध्ये पतंजली मुनींनी 8 मार्ग असे सांगितलेले आहेत. त्याच्यातल्या प्राणायाम या टप्प्याला किंवा प्रक्रियेला अतिशय महत्त्व आहे आणि प्राणायामाबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकता आणि शिकण्यासंबंधी एक ओढही असते, कुतूहलही असतं. आणि त्यासंबंधी असं वाटतं की आज आपण ठरवलं आहे की प्राणायाम आता शिकायचा आणि मग लगेच तो शिकून होईलसुद्धा. मग त्याला इतर काही गोष्टींची काही पूर्वतयारी लागेल का वगैरे यासंबंधी काही कल्पना नसते. पण प्राणायाम शिकण्याआधीची आपली शरीराची आणि मनाची स्थिती कशी हवी, थोडीशी पूर्वतयारी काय गरजेची आहे, हे सांगणारा एक अतिशय सुंदर असा श्लोक हठप्रदीपिका या ग्रंथात दिलेला आहे. या श्लोकासंबंधी आज आपण माहिती घेणार आहोत. अथासने दृढे योगी वशी हितमिताशनाः गुरुपदिष्ट मार्गेण प्राणायामान समभ्यसेत. प्राणायामाची पूर्वतयारी हा प्राणायामाच्याच प्रक्रियेसंबंधी अतिशय चांगली अशी माहिती देणारा असा भाग आहे. अथासने दृढे योगी, अथ आसने दृढे योगी. प्राणायामाच्या आधी पतंजलींनी आसनांचं अंग सांगितलेलं आहे. यम, नियम, आसन आणि प्राणायाम. त्यामुळे आसनांचा काही काळ अभ्यास केल्यानंतर योगी म्हणजेच आपण योगाची साधना करणारे योगप्रेमी हे दृढ होतो. म्हणजेच शरीर आणि मनामध्ये आणि श्वासातही एक दीर्घकालीन अशी स्थिरता, त्याला दृढता असं म्हटलं जातं. म्हणून अथासने दृढे योगी. काही काळ आसनांचा अभ्यास केल्यानंतर आपलं शरीर, मन, श्वास याच्यावर आपलं चांगलं नियंत्रण आलेलं आहे आणि ते दृढ स्थितीत आलेलं आहे. अशा स्थितीत आल्यानंतर मग प्राणायामाचा काहीसा विचार आपण हा सुरू करू शकतो, पण लगेचचही नाही. पण त्यात काय म्हटलंय तर अथासने दृढे योगी वशी हित मित अशनाः. अशन म्हणजे आहार. खरं तर प्राणायाम शिकणं आणि आपला आहार याचा काही संबंध आहे का, असं सुद्धा फारसं काही आपल्याला काही वेळेला लक्षातही येत नाही. पण अशन याचा अर्थ आहार आणि तो किती घ्यावा तर हितकारक तो असावा. आपल्या शरीराला, पचनसंस्थेला कुठेही मारक ठरेल असा तो असू नये. तो शरीराचं उत्तमरित्या पोषण करणारा सात्विक स्वरूपाचा असावा. असं वेगवेगळ्या ग्रंथामध्ये, भगवद्गीतेमध्येही खूप विस्तृत त्याचं वर्णन आलेलं आहे. तर अशा स्वरूपाचा हितकारक असा आहार असावा. पण आता सात्विक प्रकारचा आहार आहे आणि तो कितीही घ्यावा का तर तसंही नाही आहे. तर तो मित घ्यावा. मित याचा अर्थ योग्य तेवढाच, ऑप्टिमम असा आपण शब्द जो वापरतो तर तसा अगदी योग्य असा आहार घ्यावा. म्हणजेच आपोआप आपण आहार किती घ्यायचा याच्यावर सुद्धा आपण त्या संबंधी एक वश त्याला करणं, म्हणजेच त्या आहाराच्या क्वालिटीवर एक नियंत्रण आपलं आणणं. अशा अर्थाने वशी हित मित अशनाः असं म्हणलेलं आहे. म्हणून अथासने दृढे योगी वशी हितमिता अशनाः. आणि मग काय गुरुपदिष्ट मार्गेण प्राणायामान समभ्यसेत. एवढं झाल्यानंतर मग मीच माझा काहीतरी प्राणायाम कुठून तरी बघीन आणि करीन तर असं होत नाही. तर त्यासाठी स्वतः प्राणायाम जे कोणी करतायत, अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे स्वतः करण्याचा, दुसऱ्यांना शिकवण्याचा, आणि प्राणायाम करताना मला जर काही अडचणी आल्या आणि त्या मी जर विचारल्या तर जे मला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतील त्यांना प्राणायामाचे मार्गदर्शक किंवा प्राणायामाचे गुरु असं या ठिकाणी समजलं गेलेलं आहे. तर गुरुपदिष्ट मार्गेण, गुरूंनी जो काही ते उपदेश करतील, मार्ग सांगतील, ज्या पद्धतीने प्राणायाम करायला सांगतील त्या पद्धतीने जावं. आणि असं जर केलं तर त्या प्राणायामाचा अभ्यास हा समस्थितीत म्हणजे बॅलन्स कंडिशनमध्ये होईल. म्हणजे प्राणायामाचा कुठेही अतिरेक हा न होता, प्राणायामाचा कुठेही त्रास न होता, कुठलेही धोके न संभवता तो प्राणायाम आपल्याला व्यवस्थित करता येईल. तर अशी एक विस्तृत अशी म्हणता येणार नाही पण अगदी माफक पण योग्य अशी पूर्वतयारी ही प्राणायामाचा अभ्यास करायला लागण्यापूर्वी काय करावी हे या श्लोकामध्ये अतिशय चांगल्या प्रकाराने सांगितलेलं आहे.